हॅलो गाईज, आपलं सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे. तर उद्या आहे अक्षय तृतीया, त्याची आजची तयारी करून ठेवायची आहे. कारण चटण्या वगैरे भाजभूज करून कारण भरपूर पदार्थ राहतात माझ्याकडे. तर चला काय काय राहते ते पण तुम्हाला दाखवते मी. कारण गुळाची पपडी पण बनवायची आहे, त्यासाठी गुळ आणि साठवण्या करायच्या आहे. सांजुरी म्हणून म्हणू शकता त्याला तुम्ही, ते पण करायचं आहे. आणि चटण्या. तर चला मग तुम्हाला दाखवते, कंटिन्यू राहा व्हिडिओमध्ये. तांदूळ भिजत घातलेले आहेत. इथे जे वाया आहे त्याच्या मुळा. इथे पंचामृतासाठी मी चिंच भिजत घातलेली आहे. इथे तीळ भाजून ठेवलेले आहे, शेंगदाणे, खसखस आणि ते सांजोरी किंवा साठवणीसाठी जे आपण बनवतो त्याच्यासाठी. आता हे मिक्सरला बारीक करायचं, साखर वगैरे आणि याच्यामध्ये मिक्स करायचं, विलायची वगैरे सगळं. आणि हे आहे जवसाची चटणी. याच्यामध्ये फक्त मीठ आणि थोडंसं साखर घालायची आहे. हे गरम आहे, तर थंड व्हायसाठी ठेवलेलं आहे. तर ही पूर्वतयारी आहे, कारण मग दुसऱ्या दिवशी खूप वेळ होतो. इथे वाळा तांदूळ भिजत घातलेले होते, कारण वाळा तशा बारीक होणार नाही आहे. आणि इथे आता हे जे विड्याचं पान तयार करायचं आपल्याला, म्हणजे विड्या तयार करायचा, त्याच्यामध्ये काच, चुना वगैरे सगळं. हा मसाला बाहेरही मिळतो, दुकानातही मिळतो, तर तो आता याच्यासोबत आपल्याला बारीक करून घ्यायचा आहे. तर जे आपण बनवणार आहे खास, आणि याचा सुगंध पण खूप सुंदर येतो उघडल्याबरोबर, याचा जो मसाला आहे तो. तर याने लाल रंग येतो विड्याच्या पानामुळे. तर जे आपण घरी पण बनवू शकतो, तर विकत पण आपण घेऊ शकतो. तर इथे मी सगळं टाकून घेते साहित्य आणि बारीक करून घेते थोडंसं पाणी घालून. आणि मग बारीक केल्यानंतर आपल्याला 2-3 वेळा आपण बनवू शकतो. इथे बघू शकता मिक्सरला बारीक झालेलं आहे. आणि पाणी टाकून थोडंसं मग आपल्याला याचं गाळून घ्यायचं आहे पाणी टाकून. इथे मी साठवण्या पण तयार करून ठेवलेले आहे. गुळाची पापडी बनवलेली आहे आणि ते जवसाची चटणी, शेंगदाण्याचं बारीक कूट केलेलं आहे पंचामृतासाठी. आणि हे जे पानं आहे, पात्र ज्याला म्हणतो आपण, ते पात्र पण ओल्या फडक्यामध्ये किंवा ओल्या नॅपकिनमध्ये आपल्याला ठेवून द्यायचे आहे व्यवस्थित ताजी राहण्यासाठी. तर अशा प्रकारे तर कंटिन्यू राहा व्हिडिओमध्ये. हॅलो गाईज, आपलं सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे. तर आज आहे अक्षय तृतीया आणि भरपूर जण अमावस्यापासून करतात 3 दिवस अक्षय तृतीया, म्हणजे पात्र टाकणं. तर आमच्या इकडे अक्षय तृतीयेला टाकायची तयारी, ते इथे मी आलं लसूण करून ठेवलेलं आहे. आमच्या इथे कांदा चालत नाही. आणि इथे पंचामृत तयार करून ठेवलेलं आहे. वड्याची डाळ बारीक करून ठेवलेली आहे. आता फक्त वडे तयार करायचे आहे. आणि त्यामध्ये जे आपलं पन्ह तयार करणार आहे ते बारीक करून ठेवलेली आहे, तुम्हाला दाखवलेलं आहे. तर इथे आता मी गॅसची म्हणजे पूजा करून घेते. आणि आज अक्षय तृतीया आहे, तर पूजा पण खूप महत्त्वाची आहे. तर अक्षय कलश पण मी मांडणार आहे. तर व्हिडिओ कंटिन्यू पहा आणि कसा वाटला तो पण मला नक्की सांगा. कारण साध्या पद्धतीने माझी पूजा राहते आणि अक्षय तृतीयाचा स्वयंपाक. तर चला, तर मग इथे मी फुलं वगैरे काढून ठेवलेले आहे. आणि आता इथे एक एक वस्तू आठवते, ते एक एक वस्तू आपण काढतो. तर इथे मी तर पूजेची मांडणीसाठी पहिले शेगडीची पूजा, नंतर मग देवपूजा करून घेते. आणि आता इथे पूर्ण साहित्य पण दाखवते तुम्हाला, की काय काय करायचं आहे, काय काय नाही करायचं आहे. कुठलंही काम करायचं म्हटलं म्हणजे पूर्ण पहिले तयारी करणं खूप महत्त्वाची आहे. आणि अक्षय तृतीया आहे, 3.5 मुहूर्तापैकी एक मुहूर्त आहे. त्या दिवशी भरपूर जण लग्न कार्य किंवा काही नवीन वस्तू घेणं, तर ते करतात. तर इथे सोनं पण खरेदी केल्या जाते. तर इथे आता मी शेगडीची पूजा करून घेते आहे आणि सर्व काही दिवे वगैरे लावून घेते आहे. तर अशा प्रकारे माझ्या इथले
पदार्थ बनवले जातात त्याचा व्हिडिओ पण मी टाकलेला आहे, नक्की तुम्ही चॅनलवर जाऊन बघू शकता. पात्राची पूजा, पात्राची मांडणी कशाप्रकारे करते आणि कशाप्रकारे मांडणी केली पाहिजे किंवा करावी लागते, तर ते पण मी व्हिडिओ टाकलेला आहे, तर तो तुम्ही पूर्ण बघा. आणि आवडला असेल तर नक्की एक लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर इथे मी देवाजवळ पूजा दिवा लावलेला आहे आणि आता गॅसची म्हणजे शेगडीची पूजा. तर कारण नळ आलेला असल्याकारणाने पूर्ण भाज्या वगैरे धुवून घेतलेल्या आहेत मी आणि देवासाठी स्वच्छ पाणी. तर आमच्या इथे नळ पण 3 दिवसानंतर येतो, तर त्यासाठी भरपूर पाणी पण भरून ठेवावं लागते. तर इथे मी आता दिवा वगैरे लावून घेतलेला आहे आणि आता शेगडीची पूजा आणि आपल्या ओट्यावरती स्वस्तिक काढायचं आहे. साधी सिंपल पूजा असते, साधी सिंपल आपली पद्धत. तर बघू शकता तुम्ही कशा प्रकारे करता ते पण कॉमेंटमध्ये सांगा. आणि जेवढं आपण साध्या सिंपल पद्धतीने करू आपल्या पद्धतीनुसार, कारण प्रत्येकाची पद्धत वेगवेगळी असते. पदार्थ बनवण्याची, अक्षय तृतीयाला पण पदार्थ बनवण्याची पद्धत वेगळी असते, पूजा करण्याची पद्धत वेगळी असते. तर त्याप्रमाणे आपण करतो. तर इथे पूजा इथे नैवेद्याचं आपल्याला जेवण बनवायचं आहे देवासाठी. तर इथे सगळं मी नवीन काढलेलं आहे, म्हणजे पोरं आपल्या डब्यातलं घेतलेलं नाही आहे. तर अशा प्रकारे. आणि आता इथे भात लावलेला आहे मी. इथे आंबे उकळून ठेवलेले आहे, सगळ्या भाज्या तोडून ठेवलेल्या आहे आणि जे जे आपल्याला साहित्य पाहिजे ते मी ते काढून घेतलेलं आहे. आणि आता भाजी फोडणी घालायची आहे पटापट. तर दाखवते तुम्हाला काय काय भाजी बनवायची आहे. भेंडी, गवार, पालकाचं वरण म्हणजे डाळ भाजी आणि इथे कोथिंबीर वगैरे मी सगळं धुवून घेतलेलं आहे. हिरवी मिरची, भाजीला वगैरे लागणार आहे. फोडणी घालते आहे त्या भाज्या आणि ते पणं झालेलं आहे, बघू शकता तुम्ही. इथे पणं शिजवून घेते आणि आता इथे शेंगाची भाजी करून घेते मी पहिले. आता तुम्हाला दाखवते मी काय काय बनवणार आहे. तर व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा. फोडणी घातलेलं आहे मी पण जे आज याचा खूप मान आहे. आणि आता इथे घालते आहे शेंगाची भाजी करते. इथे आमरस झालेला आहे, भात, शेंगाची भाजी, भेंडीची भाजी, रस, कढी आणि डाळ भाजी. आणि इथं भज्याचं भिजवून ठेवलेलं आहे, वड्याची तयारी झालेली आहे. आणि जसा वेळ मिळते तशी आपल्याला पूजा करायची आहे. तर इथे बघू शकता कमळगट्ट्याची माळ आहे, ती पण आपल्याला जपायची आहे, ती पण पूजा करायची आहे. तर इथे बघू शकता मी पूजा झालेली आहे, म्हणजे पूजा कशा प्रकारे ठेवायची आहे. तर इथे आता पूजेसाठी जे वस्त्र काढलेले आहेत ते पिंक कलरचे काढलेले आहेत, बघू शकता तुम्ही. आणि आता वस्त्र देवाची पूजा झालेली आहे. बेलपत्र वगैरे वाहून घेते मी आणि आंबा जो आहे तो आणि बेलाचे फुलाचा सुगंध खूप सुंदर येतो, बघितलं असेल तुम्ही. तर इथे मी आता फुलं वगैरे सगळं व्यवस्थित जे आपलं तुळशीपत्र आहे कृष्णाला, विठ्ठलाला आणि जे आपले गाय आहे, गाय वासरू, त्याची प्रतिमेला वाहिलेलं आहे. इथं बेलपत्र वाहिलेलं आहे, फुलं
तर अशा प्रकारे साधी सिंपल माझी पूजा राहते. आणि पूजा कशी वाटली तर आजची खास पूजा आहे तर ती आहे अक्षय कलश. तर आता इथे मी आसन ठेवलेलं आहे, त्याच्यावरती तांदूळ टाकते थोडेसे आणि तांब्याचं लोटा घेऊ शकता किंवा गडवा घेऊ शकता. तर इथे मातीचं भांडं घेतलेलं आहे मी. तर त्याच्यामध्येच आपल्याला तांदूळ भरून घ्यायचे आहे इथे, कारण त्याच्यावर आपल्याला ठेवायचं आहे. कुठलीही वस्तू किंवा कुठलीही पूजा करायच्या आधी तांदळाच्या राशीवर करतात. तर आता इथे तांदूळ पूजा झालेली आहे, स्वस्तिक काढून घेतलेलं आहे कलशाला. आणि आता यामध्ये आपल्याला तांदूळ भरून घ्यायचे आहे आणि याच्यामध्ये पैशाचं जी लक्ष्मी, लक्ष्मीची पूजा करायची आहे की सदैव आपल्या घरामध्ये लक्ष्मी राहिली पाहिजे, नांदली पाहिजे. तर आता इथे हळदी कुंकू साधी सिंपल पूजा आहे. तर या दिवशी मी धने जे आहे ते धन्याची पण मी धने पण ठेवत असते रोजच्या याच्यामध्ये. तर पैसे ठेवायचे आहे, काही धन ठेवायचं आहे, ज्या दिवशी धन पण तुम्ही विकत घेऊ शकता. तर इथे आपली कुठलीही तुम्ही ज्वेलरीची पूजा करू शकता. तर अशा प्रकारे पूजेची मांडणी करायची आहे. आणि इथे मी धनाने जे धने आहे, कारण ते पण लक्ष्मीचं प्रतीक आहे, तर ते पण त्याची पण पूजा मी इथं ठेवलेलं आहे. साधी सिंपल पूजा करत असते आणि साधी सिंपल पूजेची मांडणी आहे. कसा वाटला व्हिडिओ तुम्हाला नक्की सांगा. आवडला असेल तर एक लाईक नक्की करा. तर मध्ये काही भाज्या शिजेपर्यंत मी पूजा मांडून घेतली, पूजा करून घेतली. आणि आता इथे शेवटी राहिलेल्या आहेत वड्या ज्या आहेत दोप्याच्या पानाच्या. तर इथे अशा प्रकारे पात्राची मांडणी करत असते मी. आसन आणि अशा प्रकारे ठेवते देवासाठी जे पान आहे आणि रांगोळी वगैरे. तर त्यांना पण प्रसन्न वाटले पाहिजे, आपल्या घरामध्ये आशीर्वाद दिला पाहिजे पितृदोष निघून गेला पाहिजे. आणि चांगला आशीर्वाद दिला तर आपलं घर पण चांगलं राहते, आपलं कुटुंब चांगलं राहते.